ओव्हनचा वापर न करता खुसखुशीत नानकटाई बनवण्यासाठी एका पातेलीत अर्धा कप तूप, अर्धा ते पाऊण वाटी पिठी साखर चाळणीच्या साहाय्याने आपल्याला चाळून घ्यायची आणि सतत आपल्याला 5 मिनिटं ते मिश्रण फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून ते मिश्रण व्यवस्थित हलकं होईल. त्यानंतर चाळणीच्या साहाय्याने 1 कप गहू, 2 चमचे बेसन, 2 चमचे बारीक रवा, अर्धा चमचा बेकिंग पावडर चाळून घेऊन पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. पीठ जर तुम्हाला कडक वाटत असेल तर 1 चमचा तूप घालून व्यवस्थित मळून घेऊ शकता आणि पीठ एकदम पातळ वाटत असेल तर थोडं गव्हाचं पीठ चाळून घालू शकता. त्यानंतर एका कढईमध्ये थोडं मीठ घालून त्यावरती स्टँड ठेवून कढई आपल्याला प्रीहीट करून घ्यायची आहे. मग एका डिशला तूप लावून मिश्रणाचे गोळे करून बदाम किंवा पिस्त्याचे काप लावून 25 ते 30 मिनिटं मिश्रण आपल्याला बेक करून घ्यायचं आहे आणि 25 मिनिटं झाल्यावर डिश काढून घ्यायची आहे आणि नानकटाई पूर्ण गाल झाल्यावरच सर्व करायची आहे, नाहीतर ती तुटू शकते. आणि कढईच्या वरती झाकण ठेवाल, त्यावर एखादी आपल्याला जड वस्तू ठेवायची आहे.